लेखक वसंत कानेटकर, दिग्दर्शक डॉक्टर विजय पिंगळे, चिमाजी अप्पा डॉक्टर विजय पिंगळे, माईसाहेब रश्मी यादव, पोपट मंदार फडके, बाळासाहेब आशुतोष आपटे, आबा काका भगवंत वालोकर, घारू अण्णा प्रसाद यादव, हरेश्वर शास्त्री आदित्य आपटे, मनकर्णिका स्वाती आपटे, अनुराधा डॉक्टर सुषमा पिंगळे, नेमिनाथ हर्ष यादव, छू मंतर ओम न्यूम 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 नम नम स्वाहा. आता जरा लवकर आटोपत घ्या म्हटलं शास्त्री बुवा. केव्हापासून मेली माणसं तिष्ठत उभी करून ठेवलीये. पाय मोडायला आले आमचे. मोडू द्या. पाय मोडले तर दुरुस्त करून घेऊ, पण चिमाजी अप्पांची पूजा यथासांग झालीच पाहिजे. शास्त्री बुवा, हे काय करताय मगाचपासनं? मंत्र म्हणताय की बेचे पाडे म्हणताय? जरा खणखणीत उच्चार करा. हे काय न्यूम 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 न्यूम? अहो रावसाहेब, आपल्या कानाला कष्ट नको म्हणून मनातल्या मनातच पुष्कळसं उरकीत आणलं होतं. नाही म्हणत असाल तर काही नको, त्यांच्यासाठी स्पेशल प्रोग्राम करा नंतर, पण आता जरा लवकर आटोपत घ्या शास्त्री बुवा. काय 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 म्हणाला? स्पेशल प्रोग्राम? काय काय बिघडलं? जरा तिष्ठत उभं राहिला तर वर्षातून एक दिवस येतो राधाबाईंच्या पुण्यतिथीचा. तुमचं काय बिघडायचंय, पण आमचा काही विचार कराल की नाही? तुमचा विचार? काय म्हणता? तुमची पण एक तस्वीर लावू का या दिवाणखान्यात यांच्यासारखी? एवढं कुठलं पेलं आमचं भाग्य हो. काही झालं तरी आम्ही दुसरेपणाचेच नाही आबा काका. दुसरेपणाची? हो ना. तरी देखील 40 वर्ष संसार केलाच ना तुम्ही. अहो अहो या माऊलीच्या नशिबी पुढची 5 वर्ष सुद्धा संसार सुख लाभलं नाही. आठवतंय ना हरेश्वर शास्त्री? अहो राधाबाई गेल्या त्यावेळेला आमचा बाळासाहेब अवघा 6 महिन्यांचा होता. म्हणजे काय बोलणं झालं रावसाहेब? चुलीवर पदर पेटून बाईसाहेब भाजल्या त्यावेळी तुम्ही ऊर पेटून आकांत करीत होतात. आबा काका डॉक्टर कडे धावले होते. हयबत्ती पाण्याच्या भागरी भडा 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 होत होता. पण पुढचा राग रंग ओळखून मी एकटा मर्तिकाची तयारी करायला लागलो होतो. एवढेच नाही रावसाहेब, तर सुतक संपता माई साहेबांचं स्थळ देखील मीच घेऊन आलो होतो तुमच्याकडे. ऐकवा, हे जरा एकदा ऐकवा त्यांना. काही नको ऐकायला. गेली तर गेली, पण बसली ना तिथे तसबिरीत जाऊन माझ्या चुरावर हक्काची पूजा उकळत 40 वर्ष झाली तरी चाललंच आहे यांचं. रावसाहेब, मला वाटतं माई साहेबांची देखील एक तस्वीर लावून टाकावी या दिवाणखान्यात. मेल्यावर लागेल, मेल्यावर, जिवंतपणी नाही. जिवंतपणी चालली तेवढी पूजा रगड झाली आबा काका. समजलं की नाही? काय म्हणालात? काही नाही, खाली स्वयंपाक खोळंबलाय. आता जरा लवकर आटोपत घ्या म्हणजे झालं. झालं संपलं. माई साहेब, आता तुम्ही हळद कुंकू लावून फुलं वाहा म्हणजे संपलं. बाळासाहेब, हो हार घाला, हार. हो हॅलो. अरे शुभा, तो हार माझ्या गळ्यात घालणार आहेस का तू? नाही, मला वाटलं आज अरे त्या आहेत अजून. आज पुण्यतिथी कुणाची? तुझ्या मातोश्रीची ना? हो हो. त्यांच्या गळ्यात घाल हार. शुंभ 45 वर्षाचा एरंड वाढला, पण आपल्याला काही आली नाही. अरे सुनबाई कुठे दिसत नाहीत त्या? सुनबाई माहेरी गेली हो. संध्याकाळपर्यंत यायची नाहीये. अरे घरा त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस आणि सुनबाई माहेरी निघून जाते म्हणजे काय? म्हणजे काय? विचारा की आपल्या लाडक्या लेकांना. तीच भांडली माझ्याशी, पोपट्याशी. हो. आणि तू काय करत होता? टाळ्या वाजत उभा होता का गंमत बघत? दोघही बोलतेच हट्टी. तुमचं कोणी ऐकायला तयार नाही. अरे शुंभा, तू मनकर्णिकेचा नवरा आहेस, नवरा. खुश मस्कऱ्या नाहीस. तू पोपटचा बाप आहेस, बाप. साखर नाहीयेस. कबूल आहे अप्पा, पण आमचं कोणी ऐकायलाच तयार नाही, तर आम्ही तरी काय करणार? तुम्ही जरा गळ्या काढून रडावं थोडं. एवढ्याच कुठचा? अरे यामुळेच मनकर्णिकेने तुझं पाणी झोकलंय. काय काय म्हणणं काय मनकर्णिकेचं? ना अप्पा, पोपटानं जो परस्पर निर्णय घेतलाय ना लग्नाचा, तो मला कोणालाच आवडलेला नाहीये. आम्हाला
काय म्हणालास? नाही असं ती म्हणाली मनकर्णी का म्हणजे हा आवेश तिचा तुझा नाही. तिच्यात मी आलोच की. काय पण बोलला राघू, तिच्यात तू आलाच की. अरे मुलगी बघितली का तुम्ही दोघांनी? नाही पण अप्पा, मुलगी आहे ना आपल्या घराण्याची, म्हणजे सरदार खासगीवाल्यांच्या अजिबात स्टेटसचीच नाही हो. खाजगीवाल्यांच्या स्टेटसची नाही? वा वा खाजगीवाले. अहो जरा ते पूर्वज बघा, एकेकाच्या मिशा बघा आणि तुमची उंदराने कतरल्यासारखी वाटते दोन्ही बाजूने. अरे मुलीचे वडील गर्भ श्रीमंत नाही एवढंच ना? मास्तर हो मास्तर. मास्तर का? तरी देखील आबा काका तुमच्यासारख्या कारकुनापेक्षा मास्तर बरा नाही का? बरा, फारच बरा. तेव्हा कामात लक्ष घाला. रावसाहेब कामच बघत होतो, पत्र व्यवहारच बघत होतो. पत्र व्यवहार खाली कचेरीत बसून पुरा करा. इथे आमची खाजगीवाल्यांची बोलणी खाजगीत चोरून ऐकून नाही. चुकलो रावसाहेब, चुकलो. थांबा, तुमचा मुलगा नेहमीनाथ आज पूजेला हजर नाही राहिला? ते सांगायचंच विसरलो रावसाहेब. हा? नेमिनाथला दम्याचा अटॅक आला आहे आणि संधिवातही प्रभावला त्याचा. तो डॉक्टरांकडे तब्येत दाखवायला गेलाय आपली. येईलच तो इतक्यात. आबा काका हो तुमचा नेहमीनाथ दमे करी सदा न कदा संधिवाताना आजारी, मंद बुद्धी आणि तोत्रा. तरी देखील तुमचा मुलगा म्हणून आम्ही ठेवून घेतला कामाला. रावसाहेबांचे उपकार आहेत हो. अरे पण त्याच्या कामापेक्षा रजात जास्त होत आहे, त्याचं काय? सांभाळून घ्यावं रावसाहेब. येईलच तो इतक्यात. आला म्हणजे पाठवून द्या. पाठवून देतो, पाठवून देतो. बाळासाहेब बाळासाहेब तुमचे मुलीबाबत नेमके आक्षेप काय? नाही अप्पा, आम्हाला असं वाटतं की सोयरीक ठरवायच्या वेळी पोपटाने जरा जातपातीकडे लक्ष द्यायला होतं. आपण ब्राह्मण. ब्राह्मण हो. जरा बघू जाणवय. नाही नाही अहो ते 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 परवा मी स्विमिंगला गेलो होतो, ते बहिणी बरोबर बाहेर आलो मी का आणतो ते आत्ताच. थांबा थांबा, जाणवं नाही. आणि अंड्याची आंबोळी ऑमलेट ऑमलेट खाता की नाही कधी मध्ये? खातो कधी हॉटेलमध्ये. हो हॉटेलमध्ये खाता ना? खाता ना? मग ब्राह्मणने खलास. जातीपातीचा मुद्दा निकालात निघाला. आणखी काय आक्षेप आहे तुमचे? आणखी काही नाही. काही नाही? पण 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 वडीलधारे आणि आमची संमती घेणं हे त्याचं कर्तव्य नाही का? घरात सगळ्यात वडीलधारे आम्ही, तेव्हा तोही मुद्दा निकालात निघाला. हे बघा पोपटला मुलीला इथं घेऊन यायला सांगितलंय आम्ही. हो, नेहमीनाथ बरोबर निरोप धाडून मनकर्णिकेला बोलवून घ्या आणि खाली मंडळींना सांगा चहा भरायची तयारी करायला. थांबा, ऐकून घ्या पूर्ण. आणि तुम्ही स्वतः जातीनं बाजारात जाऊन पेढे घेऊन या. आणतो, व्यवस्थित आणतो, काहीच काळजी करू नका. येतो शास्त्री बुवा, आणतो. काही काय झालेली खपायचे नाही आम्हाला. नाही नाही अगदी व्यवस्थित. तुमचा दणका म्हणजे अजब आहे रावसाहेब. खरं म्हणजे आमचा अस्सल दणका तुम्हाला दाखवायला हवा होता शास्त्री बुवा. आम्हाला का बुवा काही चूक झाली? चूक बसा. अहो आजची ही पूजा तुम्ही मनापासून सांगितली नाही काय? बरोबर ओळखलं रावसाहेब. अरे ओळखलं म्हणजे 70 ओलांडली तरी चिमाजी आप्पांची प्रकृती अगदी सर्वांगाने ठणठणीत आणि खणखणीत आहे अजून. नाही म्हणजे रावसाहेब पूजा मन लावून केली नाही हे कबूल, पण त्यामागचं कारण ठाऊक आहे का तुम्हाला? अरे कारण शेकडो असतील. रात्री जागरण झाली असतील, सकाळी उठल्यापासून सत्यनारायण, हो हवन, एकादशण्या, श्राद्ध पक्ष. हो तसं काही एक नाही, पण गतवर्षी हिमालयात जाऊन मी गुरु महाराजांकडून जे काय शिकलोय त्यामुळे मला चटकन सत्य काय आहे त्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे आजच्या या पूजाचे काहीही तथ्य नाही हे मी कळून चुकलोय. तथ्य नाही म्हणजे? अहो म्हणजे काय? अहो तुम्ही हा पूजेचा काटाटोप कोणासाठी मांडलाय? शास्त्री बुवा, अहो, नाही, राधाबाईंच्या आत्म्यासाठी. कबूल. अहो पण त्या आहेत कुठे इथे? त्या पुढच्या मुक्कामाला पोचल्या देखील. काय म्हणताय शास्त्री बुवा? हो पुढचा मुक्काम? नाही म्हणजे ते गहन शास्त्र आहे रावसाहेब. आज पहाटेच मी राधाबाईंची जुनी कुंडली पाहत होतो, तर काय हो त्यांना पुन्हा जन्माला येऊन 20 वर्ष उलटली की. 20 वर्ष उलटली?
शास्त्री बुवा हा? शास्त्री बुवा एकदा आमची भेट घडवा ना भेट. हो ऐक म्हणजे या अपाट भूलोकावर त्यांना नेमका कुठला घर नंबर मिळालाय हे कोण आणि कसं सांगणार? असं काय करता शास्त्री बुवा? अहो त्या जुन्या काळी नाही का पोस्टमन लोक अगदी घर बरोबर हुडकून काढायचे आणि आणि आजकाल कुरिअरवाले हो 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 ते सोडा. अहो आमचा पोपट म्हणतो ते हे तुमचं काढा ते काय होतं ते आता हा ते कम्प्युटर काय होतं काढा काढा काढा. हा आमचा पोपट म्हणतो याच्यात असा गॉगल लावला ना की सगळं काही सापडतं. अहो रावसाहेब त्याला गॉगल नाही गुगल म्हणतात. भूगोल हा भूगोल 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 आम्ही शिकलोय भूगोल. लावा तो भूगोल. पण हे शोधण्याचं शास्त्र म्हणजे सिद्धी. हा? पण सिद्धीपणाला लावून ती जास्तीत जास्त अमुक रूपात अमुक ठिकाणी आहे एवढेच सांगता येईल. यावर भागणार आहे का तुमचं? का नाही भागायचं? नाही म्हणजे तुम्ही परत विचारणारच की ही तीच कशावरून? असं कसं शास्त्री बुवा? ती सांगायची नाही का आम्हाला? मीच ती ही म्हणून. अहो रावसाहेब पण तिला त्याच्यासाठी पूर्वजन्माची याद यायला पाहिजे म्हणजे आणखी स्ट्रॉंग सिद्धी. हा? कोणी पडायला सांगितलं एवढ्या अहो. मुळात? ती दक्षिणा द्यायची ती द्या आणि निरोप द्या. दक्षिणा 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 बरोबर मुद्द्याचं बोलला. घ्या 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 आजच्या पूजेची दक्षिणा. 1000 रुपये रावसाहेब. कमी आहेत कमी आहेत. अहो घ्या. हा. 10,000? अरे, कमी आहेत का? नाही नाही एवढे कशासाठी पण? अहो असू द्यात शास्त्री बुवा पण एकदा भेट घडवा हो. अगदी पूर्वजन्मीच्या बारीक सारीक आठवणी सहित. नुसत्या आठवणीनं सुद्धा जीव कसा अगदी कासावीस होतो. अहो रावसाहेब काय ते रूप काय तो पाना. वा वा. अहो रावसाहेब नाही म्हणजे भेट घडून आणता येईल पण बारीक सारीक तपशिलांचं म्हणजे जरा एक्स्ट्रा स्ट्रॉंग सुवर्ण सिद्धी मंत्र टाकावा लागणार. टाका. नाही पण त्याच्यासाठी एवढे पैसे म्हणजे अहो मग अजून नाही नाही का? आपण नाही व्यवहार सोपा करूया का? कसा? हे ठेवून घ्या तुमच्याकडे आणि मी काय म्हणतो तुम्ही काय एनजीओ उघडली का हो शास्त्री बुवा? एनजीओ नाही हे बघा काय आणलंय. अहो क्रेडिट कार्ड स्वाईप करायचं. अहो, हे मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये असतं ते तुमच्याकडे. बरोबर. चालेल चालेल पण चालेल. म्हणजे सुवर्ण सिद्धी मंत्राचे 20,000. हो सोन्याचे भाव लक्षात आहेत आमच्या. घ्या, घ्या, घ्या. हा. हा. अहो पिन कोड विचारतो. हा? हो. टाकतो. नाही मी बघत बघू नाही. नका बघू नका. राधा. काय पण कठीण आहे बाबा. ऐकला नाही ना? नाही 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 ऐकला. 20,000 हा. झाले ट्रान्सफर. मेसेज येईल तुम्हाला मोबाईलवर. माझा मोबाईल कुठे? अरे ते मोबाईल. तर रावसाहेब हा. मी मंत्र टाकतो. हा. हा नाही पण नाही हा. रावसाहेब एक घोटाळा झाला म्हणजे आता आणखी कोणता घोटाळा काढला शास्त्री बुवा? नाही हो म्हणजे मी मंत्र टाकीन हा. तिला पूर्वजन्माची खडखडीत याद येईल. हा. एवढेच नाही तर ती स्वतःच्या पायाने तुमच्याकडे चालत येईल. बस. अहो पण मागल्या जन्मीच्या तिचा तो झाला असला म्हणजे शास्त्री बुवा काहीतरी काय म्हणजे तिचा तो नाही म्हणजे बहुधा तसं होणार नाही हा? पण समजा झाला तर झाला तर होऊ द्या. हा? हो द्या. अहो तसाही ती आणि तो हा भेद आम्ही करतो तो केवळ रुची पालट म्हणून नाही का? नाही म्हणजे सुमारे 45 वर्षांपूर्वी रावसाहेब तो नटराज संगीत नाटक मंडळीतला स्वरूप सुंदर कोळा न नका. हो काही काळ आमच्या लोभात होता. हो तो बबला ऐकलाय हो मी. बाबरा राहू द्या. बिचारा त्याच वेळी छायानं वारला. तुम्ही आधी मंत्र टाका. हो हो टाकतो टाकतो. हा राधाबाई जशा असतील तशा स्त्री वा पुरुष रूपात तुम्हाला भेटतील. थांबा 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 थांबा. हा शास्त्री बुवा भेटतील पण केव्हा? मुदत नाही सांगितली. अहो मुदत सुमारे 1 वर्ष. शास्त्री बुवा हो. अहो किमाजी आप्पांचं वय काय झाले? अहो वर्षा 6 महिन्यात किमाजी आप्पा खपले. हो. तर दादा येऊन भेटायची कोणाला? आमच्या पोपट्याला की बायाला? अहो शास्त्री बुवा असं करा जरा मुदत थोडी कमी करा म्हणजे 6 महिन्यावर 2 महिने अशी काहीतरी आणा. अहो पण ही एक तंत्रविद्या आहे त्याच्यावर मानवी सत्ता चालत नाही. चालेल 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 चालेल. काढा ते तुमचं मशीन. नाही म्हणजे रावसाहेब हा मुद्दा बरोबर आहे बघा. आहे की नाही? पण हा मुद्दा कायमच बरोबर असतो. पण नाही म्हणजे नाही थांबा हा? मुदत कमी करायची आहे म्हणजे जरा एक्स्ट्रा स्ट्रॉंग कडक
अमृत सिद्धी मंत्र टाकावा लागणार. अमृत सिद्धी मंत्र हो. अमृताचे भाव आम्हाला माहित नाही, बरेच दिवस झाले अमृत घेतलंच नाही. अहो रावसाहेब, तुम्ही असं करा, आमच्या ऑनलाईन वेबसाईटवर जा, त्याच्यात सगळी रेट लिस्ट आहे. अच्छा, ते टास्मॅकची वेबसाईट का? अहो काहीतरी काय. अच्छा, कुठली अमृताची? हा. टाका 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 लवकर. हा. थांबा, पासवर्ड. तो बायपास. काय माणूस आहे? तर एक्स्ट्रा 20,000 अमृत सिद्धी मंत्र, चालेल. त्याचा पण मेसेज येईलच बघा. हा, माझा मोबाईल कुठे आहे? तर रावसाहेब टाकतो. टाका टाका टाका. दुर्वा दुर्वा. हो. जय हो. जय जय अगडम बम 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 बम. जय भोलेनाथ. जय गुरुजी. पूर्वजन्माचा संसार सोडून गेली साधा. आणा आणा परत तिला चिमाजी अप्पाची राधा. ओम राम ह्रीं ह्रूं. टाकला रावसाहेब, हा? मंत्र टाकला. टाकला? हो. येईल ना ती? थांबा. राधा अहो, आली नाही. आली शास्त्री अहो, जरा वाट बघा, आत्ताच टाकलाय. बघा शास्त्री मला फसवायच्या फंदात पडू नका. भलतच काय रावसाहेब. हा. अहो तुमचा कडाका का आम्हाला ठाऊक नाही? एकेकाळी शिवा बेरड्यासारखा अट्टल दरोडेखोर सुद्धा. हा, लक्षात असू द्या. म्हणजे शिव्या बेईमान झाला म्हणून फासावर लटकला. तेव्हा हे 41,000 रुपये मी तुम्हाला सहजासहजी पचू देणार नाही. अहो रावसाहेब, सिद्धी फळाला नाही आली तर डायरेक्ट रिफंड करीन तुमच्या अकाउंटला पैसे. पण ती वेळ येऊ कशाला देता? नाही येणार नाही. बरं येतो मी. हो, हो. नमस्ते. या, या. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून ये तुझ्या घरी. अप्पा! अप्पा, अप्पा! हे काय? मोबाईल ते राहू दे. ते राहू दे. हा? तुम्ही त्या शास्त्री बोला 41,000 रुपये 50 पैसे दिले. हा? मी इथेच खिडकीत उभा होतो आणि सगळं बघितलं. अरे बाळासाहेब, दिलेत तुला कसं समजलं? हे काय मेसेज आलाय की मला? अरे 41,050. अरे 50 पैसे त्या SMS चं भाडं होतं. बाळ्या, अरे तुझी लहानपणापासूनची ही चोरून बोलणी ऐकायची सवय काय केलेली दिसत नाही? तुला चांगलीच अद्दल घडवतो. कान तो काय? हो. अरे शुंभा, माझे नाही. थांब, तुला ना प्रत्येक गोष्टीचं प्रात्यक्षिक द्यायला. असे कान पकड. हो. आणि उठावाच्या कान अशा. 1, येस, 2, बरोबर, 3, बरोबर. 4, हा, 5. दमलास? चांगली अद्दल घडली ना? मग बाळासाहेब, दिलेत. आम्ही 41,050 पैसे, हो. म्हणजे 41,000 रुपये आणि 50 पैसे दिले. 50 पैसे कशाला दिले? काय दान धर्मासाठी दिले की नाही की वाजवायला दिले? यांच्यासाठी. अरे शोभा, ह्या काय म्हणतोस? अरे ही तुझी मातोश्री नमातु परम दैवतम हे शिकलास की नाही शाळेत? कुठल्या शाळेत गेला होता? कॉर्पोरेशन स्कूल मध्ये. बरोबर, याला PHB मध्ये पाठवायला पाहिजे होता. तिथे त्याला शिकवतात ते. अरे शुंभा, हे बघ, आमचं एक वेळ सोड, पण तुला एकदा आपल्या सख्या आईला बघावंस, तिच्याशी बोलावंस वाटत नाही का रे? हो बाबा, ते कसं शक्य आहे ते? अरे शक्य नाही झालं तर पैसे परत मिळतील. हो, शास्त्री भाऊने तसं सांगितलंय. हो, पण सरदारची माझी आपण ऐकायची सवय नाही. जा, पेढे आणलेस का? पेढे हो आणले होते. कुठे ठेवले? नाही आणतो विसरलो. नाही आणतो. अरे सोड. ते माझे परमपूज्य पिताजी आहेत, तुझे आजोबा. सॉरी, काय तुला तुझे ते मवाले मित्र समजलास की काय? बाळासाहेब, हो, तू कशाला त्याच्यावर डोळे वाटातोय? आमचा आम्ही बघून घेऊ. पोपट, बोल, काय झालं? नाही अप्पा, हे इथे अटेपर्यंत काही जमायचं नाही. बघा हेच तुमच्या या लाडाने शेपारून गेलाय आणि अपमान करतोय माझा तो. अपमान? हो बाळराजे, हो, मान मिळवावा लागतो. क्या बात है.
मार शिक, पाच आहे पेढे 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 म्हणतो पेढे. हा इकडे तिकडे पोपट हो बस. अरे कामगिरीचा रिपोर्ट नाही दिला अजून. हे आपण रिपोर्ट काय कामगिरी फत्ते फत्ते? हो म्हणजे मुलीला घेऊन आलायस? मुलीला काय यार अनुराधेला म्हण बोलवल्यावर ती येणार नाही असं थोडीच आहे. मस्त मस्त. हा? कुठे ती? अरे खाली बसली ओसरीवर झोपाळ्यावर बसली आहे. घेऊन येऊ थांब थांब बेटा थांब. काय झालं म्हणजे इथे जरा एक निराळी भानगड उपटली आहे. भानगड काय भानगड झाली अरे तुझी आई माहेरी निघून गेली हे सगळं ऐकून. मला वाटलंच होतं. अरे वाटलंच काय? हा? तुझा बाप हो त्यांना डोक्यात राग घालून घेतलीये. अरे मुलीचं तोंड देखील बघायचं नाही म्हणतोय बाळासाहेब. आता काय करायचं रे अप्पा मग अरे हा? काय म्हणजे हो तुझे आई वडील बघ तुला समजावता आलं तर हा? म्हणजे आई वेळेला तू पण असा बॅकआउट होणार हा? माझ्या पोपट 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 अरे मी माझं काय मी एक पिकलं पान म्हातारं माणूस आज आहे उद्या नाही हं? तेव्हा तू तुझं थांबा